श्री स्वामी समर्थ बखर भाग 3। एकेवेळी गोपाळबुवा अक्कलकोटा देशमुखांच्या वाड्यात झोपलेले होते. तर त्यावेळी त्यांच्या स्वप्नात स्वामी महाराज आले आणि स्वामी महाराजांनी त्यांच्या पोटावरून हात फिरवला आणि म्हणाले की आम्ही तुमचा रोग आता बरा करत आहोत. आणि त्यानंतर गोपाळबुवा लघवीला गेले. लघवी करत असताना त्यांना असे जाणवले की आपला पूर्ण रोग आता बरा झालेला आहे. भयंकर असा रोग स्वामींनी बरा केला. त्यानंतर ते स्वामींना आठवू लागले आणि स्वामींचे नामस्मरण करू लागले. आणि काही 15 दिवसांनी गोपाळबुवांच्या स्वप्नात पुन्हा स्वामी महाराज आले आणि स्वामी महाराज गोपाळबुवांना खांद्यावर घेऊन भयंकर अशा परिस्थितीतून त्यांना वाचवित आहे असे दिसले. आणि एके दिवशी पहाटे गोपाळबुवांना तंबाखू ओढण्याची गरज भासली. मग जवळपास कोळसा नव्हता आणि त्यावेळेस त्यांनी थोडं धाडस केलं आणि स्वामी महाराज समोर झोपलेले होते. तर स्वामी महाराजांकडे गेली आणि स्वामी महाराजांच्या बाजूला एक समई असायची. तर त्या समईवर त्यांनी त्यांची तंबाखूची गुंडी पेटवली आणि तितक्यात स्वामी महाराज उठले आणि स्वामी महाराज रागाने त्यांच्याकडे बघू लागले. मग त्यावेळी गोपाळबुवा अतिशय घाबरले आणि गोपाळबुवांनी स्वामींचे पाय धरले आणि दिनावर अनुग्रह करा स्वामी असे म्हटले. तर अशा प्रकारे श्री स्वामी महाराजांनी त्यांच्या कृपादृष्टीने गोपाळबुवांची संसार वासनेची गुंडी पेटवून टाकली.